जय श्रीराम मित्रांनो, तुमचं आपल्या व्हीएल ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहेत श्री स्वामी समर्थांच्या मठात। आपण केंद्रात आलो आहे मित्रांनो। आजचा व्लॉग जो आहे तो खूप स्पेशल आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन आहेत। आज मठात केंद्रात आलो दर्शनासाठी। इथून बघतो तर खूपच छान डेकोरेशन केलेलं आहे आणि खूप छान स्वामींचा मंत्र सुद्धा चालू आहे। खूप छान वाटतंय, खूप पॉझिटिव्ह फील होत आहे मित्रांनो। आणि तुम्हाला सांगू इच्छितो, गर्दी खूप होती हे खरं। ह्यावेळेस जे मॅनेजमेंट होते ते खूप छान आणि उत्तम प्रकारचे होते। आजचं ॲक्च्युली मी दर्शनासाठी आलो होतो संध्याकाळी, आणि संध्याकाळची ही सुंदर वेळ, दिवसभराचा धावपळ संपवून मनाला शांतता मिळते, ती हीच जागा। आणि मी बोललो, आजचं ॲटमॉस्फिअर हे खूपच उत्तम, खूपच पॉझिटिव्ह आणि खूप छान वाटत होतं। कारण आज महाराजांचा प्रकट दिन, स्पेशल दिवस, नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळे स्वप्नांनी करतो, पण त्या स्वप्नांना दिशा देणारे एकमेव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। स्वामींचं दर्शन घेताना मला एक वेगळ्या ऊर्जेचीच जाणीव भासत होती। असं वाटत होतं इथं सगळे प्रॉब्लेम येऊन इथंच थांबलेत, सगळे प्रश्न इथंच सुटलेत आणि माझ्या मनाला खूप शांतता भेटली, खूप छान वाटलं मित्रांनो। खरं सांगायचं म्हटलं, जेव्हा मी मंदिरात प्रवेश केला तेव्हा एकाच वेळी शांतता जाणवली। बाहेरचा सगळा गोंधळ, ताण, टेन्शन सगळं काही क्षणात गायब झालं। फक्त मनात एकच भावना होती, स्वामी मी आलोय तुमच्याकडे। जसं मी स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहिलो तसं असं वाटलं की वेळ थांबली आहे। आणि त्यानंतर मी असं ठरवत होतो की मी एक सेल्फी काढावी देवासोबत, स्वामींसोबत, पण पॉसिबल नव्हतं होत, कारण खूपच गर्दी पण होती। मित्रांनो, स्वामींचा एकच संदेश, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। नवीन वर्षात यापेक्षा मोठी पॉझिटिव्ह लाईन काहीच नाही। माझ्यासाठी आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण वर्षाची सुरुवातच स्वामींच्या दर्शनाने झालेली आहे। आणि ऑनेस्टली हेच खरं मोटिवेशन आहे मला पुढे जाण्यासाठी। आणि त्यानंतर आम्ही आलो होतो प्रसाद घ्यायला। खूप छान अरेंजमेंट होती आणि सगळे आपल्या भारतीय पद्धतीने बैठक घेऊन प्रसाद ग्रहण करत होते। आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की यात नियम, त्याच्यानंतर क्लिनिंग खूप सुंदर आहे। मला हे बघून सुद्धा खूप छान वाटलं। आणि इथलं मॅनेजमेंट सुद्धा खूप उत्तम पद्धतीचे होते आणि प्रसादही खूप छान होता मित्रांनो, मला सुद्धा खूप आवडला। तर या प्रकारे आपण प्रसाद ग्रहण करून आपण आता इथून प्रस्थान करत आहोत। जसं मी तुम्हाला मागाशीही बोललो की एन्व्हायरमेंट खूप छान वाटत होतं, पॉझिटिव्ह एनर्जी खूप छान फील होत होती आणि मन पूर्ण शांत झालं होतं। जणू स्वामी सांगत होते, घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे। पुन्हा एकदा मी बाहेर येऊन बघितलं तर पुन्हा खूप मोठी लाईन होती आणि बाहेरचं डेकोरेशन आणि गर्दी, आणि त्यात बॅकग्राऊंडला स्वामींचा मंत्र खूप छान वाटत होतं मित्रांनो, खूप सुंदर वाटत होतं। आणि मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर दर्शन म्हणजे फक्त एक बघणं नाही किंवा दर्शन म्हणता येत नाही, तो एक अनुभव असतो। एक देवासोबत आपलं एक कनेक्शन असतं, तो फक्त मनोमनात जाणवता येतो आपल्याला। जर तुम्हालाही आयुष्यात शांती हवी असेल तर एकदा नक्की तुमच्या आवडीच्या मंदिरात जा, देवाजवळ जा, आणि नक्कीच तिथं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतीलच, पण मनाला खूप समाधान नक्की मिळेल। जर तुमचा विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय बजरंग, हर हर महादेव, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ। आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। पुन्हा भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत हर हर महादेव, जय श्रीराम।